नमस्कार. जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला काहीतरी थंड ताजेतवाने आणि पोटासाठी हलकं प्यायची इच्छा होते. अशा वेळी घरच्या घरी बनवलेला थंडगार मठ्ठा म्हणजे अगदी परफेक्ट ड्रिंक आहे. आज मी तुम्हाला अगदी हॉटेलसारखा चविष्ट आणि मसालेदार मठ्ठा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. एका मिक्सरच्या जारमध्ये इथे मी या चमच्याने बरोबर 6 चमचे दही घेतलेलं आहे. दही आपल्याला फ्रेशच घ्यायचं आहे, जास्त आंबट दही घ्यायचं नाही. हे मी बरोबर 2 चिमूट काळी मिरी पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 6-7 पुदिन्याची पानं, अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि 4 मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. आता इथं जे मिरची घेतलेली आहे ना, जर तुम्ही लहान मुलांना बनवत असाल तर मिरची नाही घातली तरी चालू शकेल आणि आवडीप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. घेतलेली सर्व साहित्य इथे मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलेली आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये आणखी साहित्य टाकायचे आहेत. इथे मी बरोबर 1 ग्लास थंड पाणी ओतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडासा इथे मी सैंधव मीठ घेतलेलं आहे. साधारणतः पाव चमचा सैंधव मीठ आणि पाव चमचा इथे मी साधं मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 बर्फाचे तुकडे याच्यामध्ये टाकलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. 10 ते 15 सेकंद आपल्याला हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असे मिक्स होतात आणि आपला मठ्ठा चवीला अगदी हॉटेलसारखा मसालेदार लागतो. इथे बघा मी 10 ते 15 सेकंदच फक्त हे मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे. इथे आपला थंडगार मसालेदार हॉटेलसारखा मठ्ठा तयार झालेला आहे. अगदी याची परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. जास्त पातळही करायचा नाही, नाहीतर अगदी पाण्यासारखा हा मठ्ठा तयार होतो आणि पाणी एकीकडे आणि याच्यातलं दही एकीकडे दिसतं. उन्हाळ्याच्या गरमीमध्ये असा थंडगार मठ्ठा प्यायला म्हणजे शरीराला लगेच फ्रेश वाटतं. हा मठ्ठा पचनासाठीही खूप फायदेशीर आहे आणि जेवणानंतर प्यायला तर अजूनच छान लागतो. तुम्ही ही सोपी आणि झटपट मठ्ठा रेसिपी नक्की करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.